कीर्ती, अगं मुलांची नाव वाचत होतीस ना? हो सर हो. वाच. पहिलं नाव हा. अदिती सुर्वे. मुलांचे टॉन्टिंग. प्रगती सावंत. हा. मुलांच्या वाईट नजरा. बर. गणेश भिसे. हा. सिनियर्स रॅगिंग. अच्छा. सचिन कांबळे. शिपायांचा त्रास. नंतर एक मुलगी आहे, तिला ना आपले एक शिक्षक त्रास देतात. तिचं असं म्हणणं आहे की शिस्तीचे धडे शिकवून तिला टॉर्चर करतात. त्याच्या पुढचं नाव ऐश्वर्या. एक मिनिट. ते ऐश्वर्याच्या आधी तू कोणाचं म्हणत होतीस, म्हणजे आणि कोणाच्या विरोधात आहे ते? ते का? हा. सर ऍक्च्युली त्या मुलीने ना सरांचं नावच नाही दिलंय. हा पण वर्णन केलंय. काय वर्णन आहे? वाचू? हा, वाच वाच वाच. हे जे शिक्षक मला त्रास देतात ते दिसायला एकदम यंग, पण वागायला अतिशय प्रौढ आणि मनाने तर एकदम कडू कारल्यासारखे आहेत. काय? बघा ना, पुढे लिहिलंय चेहरा किंचित उभा चेहरा, कपाळ एकदम मोठं, डोळ्यावर चष्मा, ब्रॉड स्माइल असं वर्णन केलंय. पुढे लिहिलंय हे सर जे मला त्रास देतात ते खूप काम लावतात आणि त्यांच्या कदाचित आमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत, कदाचित आमच्या पठडीच्या बाहेरच्या अपेक्षा. त्यांना वाटतं आम्ही कॉलेजमध्ये नुसता अभ्यासच करावा, पण ते स्वतःच्या कॉलेजमध्ये इतक्या सिन्सिअरली अभ्यास करत असतील का? हा मात्र प्रश्नच आहे. पुढे लिहिलंय की बापरे, हे काय लिहिलंय? छे, मी नाही वाचू शकत सर. नाही, वाच ना, वाच वाच. नाही सर, मी नाहीच वाचू शकत सर. अगं वाच ते, वाच वाच. बरं वाचते. हे सर मला मानसिक त्रास देतात इतका की मला कधी कधी सुसाइडल थॉट्स येतात. बापरे. काय? हो बाबा हो, असं लिहिलंय. म्हणजे पुढे पण लिहिलंय. पुढे लिहिलंय की सर आम्हाला खूप असाइनमेंट्स देतात, म्हणजे आम्हाला आमची काही पर्सनल स्पेस आहे की नाही? कॉलेज आजकाल कॉलेज वाटतच नाही. इतकं कोण करतं? म्हणजे सर एकदम चिवट आहेत. चिवट आहेत असं लिहिलंय. पुढे लिहिलंय पत्रिकेत जसा शनी मागे लागावा ना तसे मागे लागलेत माझ्या. ती एकदा पिच्चा सुटतो असं झालंय मला. तुला? मला म्हणजे तिला सर, माझा काय प्रश्न? तिने तिचा प्रॉब्लेम लिहिलाय ना, तर मग बरोबर आहे. नाही, काय नाव काय म्हणालीस त्या विद्यार्थिनीचं? नक्की हा दीप येणार आहे की नाही? फोनवर तर सांगत होता की येणार आहे म्हणून, पण जर नाही आला तर तर मला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. आणि जर आला तर आज तो त्याच्या कर्माने मेल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार साहेब. बाबा तुम्ही इथे? अगं हो, तुम्ही निघाल्यावर मला लक्षात आलं तुम्हाला ते लॉंग ड्राईव्हला जायचं होतं ना, तुम्हाला उगीच पाठवलं इकडे. पण ठीक आहे, त्या निमित्ताने तुझे पाय आपल्या गोडाऊनला लागले. हो नाही बाबा, आता थोड्याच वेळात नवीन माल येणार होता, तो बघून आम्ही निघणारच होतो. तुम्ही उगाच एवढ्या लांब आलात. अरे मला इथे येण्यात काही वेगळे कष्ट नाही झाले काय, रोज दुकानात जातो, त्याच्याऐवजी आज इकडे आलो. खरं तर मी लवकर आलो असतो, पण तुझा फोनच लागत नव्हता.
म्हटलं तर आपणच जावं आणि तुम्हाला निघायला सांगावं. हा इथे थोडं नेटवर्कचा इश्यू आहे ना. निघा निघा, तुम्ही एन्जॉय करा. हा दिनेश, मग हं? कसं वाटलं आपलं गोडाऊन? मस्त आहे. काय झालं, तुम्ही कसला विचार करताय? नाही नाही हो, बघा ना, कधी नव्हे ते मी दीपला बोलवलं इथे आणि तो आलाच नाही हो. म्हणजे आता बाबा आलेत म्हणून तो परत जाणार नाही ना. त्याची काळजी वाटत होती म्हणून म्हटलं. खरंय, तुम्हाला माहिती आहे ना, बाबांचं आणि दीपचं पटत नाही. त्यात बाबा इथे आहेत म्हटल्यावर त्यानं इथे न आलेलंच बरं. एक काम करतो, मी त्याला फोन करतो आणि तू इकडे येऊच नकोस असं सांगतो. आओ ऐका ना, म्हणजे तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण मला असं वाटतं की येऊ द्या ना त्याला. म्हणजे त्याला जर काम करताना बाबांनी बघितलं तर बाबांना छान वाटेल. कदाचित ह्यामुळे त्या दोघांमध्ये एकी निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की आपण सतत दीपची चांगली बाजू बाबांसमोर मांडायला हवी, जेणेकरून बाबांच्या मनात त्याच्याबद्दलचा जो काही राग आहे ना, तो हळूहळू का होईना कमी होईल. खरं, तसंच करूया. येऊ दे. नाही, नाव कसं सांगू? का? नाही म्हणजे नियमाच्या बाहेर आहे ना ते. आणि तुम्हीच तर सांगितलं की असा नियम आहे म्हणून. तसंही ज्या शिक्षकाबद्दल ज्या विद्यार्थिनीने तक्रार केली आहे त्याच शिक्षकाला तिचं नाव कसं सांगू? म्हणजे तुझं म्हणणं आहे की हे सगळं वर्णन माझं आहे? नाही नाही सर, सर माझं मत नाहीये ते वर्णन. सर तुम्हीच मला शिकवलंय ना ऑनेस्ट राहायला. मी तुमचंच ऐकतेय. मी ऑनेस्टली सांगू, म्हणजे बघा, हे जे काय वर्णन लिहिलंय ते तुमचंच वाटतंय. म्हणजे बघा सर, ते चष्मा, कपाळ मोठं, ब्रॉड स्माईल, हा म्हणजे बघा तुम्हाला पण वाटतंय ना. सो मला असं वाटतंय की ते तुमचं वर्णन आहे, पण म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की सर खरं सांगतेय, तुम्ही खूप काम देताच ना सर, म्हणजे चांगल्यासाठी, पण तुम्ही खूप असाइनमेंट्स देता ना सर, चांगल्यासाठी. पण सर काय आहे ना, मी तुम्हाला म्हणून सांगते की कॉलेज फक्त अभ्यास नसतं सर. कॉलेजमध्ये अभ्यास सोडून बाकी पण मज्जा असते. आपली छान छान फ्रेंड्स असतात, आपली एक पर्सनल स्पेस असते, छान एन्जॉयमेंट असते, कसली मज्जा असते. पण मला नको आहे हे सगळं. मी या सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय. म्हणजे कशासाठी? कारण तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करताय ना सर. पण तिला कोण सांगणार? हिला कोण सांगणार?